आपण फिजिक्सचा बेसिक फिजिक्सचा सेकंड लेक्चर करतो 11th स्टँडर्डचं. आजच्या लेक्चरचं नाव काय आहे आपलं आता? शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉइंट. मी अगदी बेसिक शिकवून राहिलो तुम्हाला आणि काही टेन्शन घेऊ नका, हळूहळू आपण पुढे जाऊया. पण फिजिक्स हा एक भीतीदायक सब्जेक्ट आहे. एकदम फास्ट जर कोणत्या गोष्टी केल्या तर तुमच्या लक्षात येणार नाही. देअरफॉर आपण स्लोली सगळ्या गोष्टी करूया. ओके, तर आजचा आपला टॉपिक मी घेतोय शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉइंट. आपल्याला डेसिमल पॉइंटला शिफ्ट करायचं आहे. तुम्ही म्हणसाल सर डेसिमल पॉइंटला शिफ्ट का करायचं? व्हॉट इज नेसेसरी टू शिफ्ट द डेसिमल पॉइंट? तर एक एक्झाम्पल घेतो मग तुमच्या लक्षात येईल. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये म्हटलं पुरं 2 मल्टिप्लाइड बाय 2 सांगायला किती होते? जोरात आवाज निघून राहिला सर. 2 2 4. ओके, चल बहुत अच्छा. तुम्ही म्हटलं बरं सांगायला 2 मल्टिप्लाइड बाय 8 किती होते? तो आप लोग बोलोगे सर 8 to the 16. सिंपल बात है ये तो. चलो 16. अब मैं आपको बोलता हूं 0.2 मल्टीप्लाइड बाय 8 बोलो कितना होगा? तरी पोरं काही हुशार आहेत सर. 8 to the 16 1.6 आंसर आला. आता मी म्हणतो 0.002 मल्टीप्लाइड बाय 0.08. आता काढा. आता पोरं म्हणतात सर 8 to the 16 तर हे माहिती आहे, पण पॉइंट 1 2 3 हा डेसिमल पॉइंट इथे घेऊ का इथे घेऊ का आणखी 0.006 घेऊ का 0.0016 घेऊ का? इथे तुमचं कन्फ्युजमेंट होते. तर आता हा जो डेसिमल पॉइंट या फंक्शन मध्ये आल्यामुळे हे जे आन्सर तुम्ही फाइंड करून राहिले याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाऊन राहिला. जर हा डेसिमल पॉइंट नव्हता इथे कुठेच तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकलात, बट इथे तुम्हाला डेसिमल पॉइंट येऊन राहिला तो देयर इज समथिंग रॉन्ग. सो आज हमें वही देखना है कि ये डेसिमल पॉइंट को कैसे शिफ्ट करते हैं. ओके, यासाठी आपल्याला डेसिमल पॉइंट शिफ्ट करायचा आहे. चलो लेट्स सी. आता बघा सगळ्यात पहिलं काम करायचं. इफ डेसिमल पॉइंट is shifted towards left, then multiple power of 10 decreases. जर तुम्ही डेसिमल पॉइंटला लेफ्ट डायरेक्शन मध्ये शिफ्ट केलं तर मल्टिपल पॉवर ऑफ 10 हे डिक्रीज होणार आहे. म्हणजे तुम्ही लेफ्ट डायरेक्शन मध्ये जर गेला तर मल्टिपल पॉवर ऑफ 10 डिक्रीज होणार आहे. स्टेटमेंट भारी आहे, परंतु एक्झाम्पल जर दिलं ना तर तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं एक्झाम्पल आहे 0.004 असं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता हा जो डेसिमल पॉइंट आहे ना याला मी 2 डायरेक्शन मध्ये शिफ्ट करू शकतो. एक तर या डेसिमल पॉइंटला या डायरेक्शन मध्ये शिफ्ट करतो. मी याला राईट डायरेक्शन म्हणतो आणि या डेसिमल पॉइंटला याही डायरेक्शन मध्ये शिफ्ट करतो. मी याला लेफ्ट डायरेक्शन म्हणतो. इट इज कॉल्ड एज राईट डायरेक्शन, इट इज कॉल्ड एज लेफ्ट डायरेक्शन. तर मी पहिला पॉइंट तुम्हाला सांगू राहिलो, जर माझा डेसिमल पॉइंट हा लेफ्ट डायरेक्शन मध्ये शिफ्ट होत असेल तर काय होते? देन मल्टिपल पॉवर ऑफ 10 डिक्रीजेस. म्हणजे आता याचा आन्सर कसं होते बघा. राईटला शिफ्ट नाही करायचं, आपल्याला कुठे शिफ्ट करायचं आहे? लेफ्टला. कितीने बघा आता 1 2 3 डिजिट मी लेफ्टला लिहित होते. याला कसं लिहिता माहिती आहे का? 4 मल्टिप्लाइड बाय 10 raised to the power -3. 1 2 3 3 लेफ्ट म्हणजे पॉवर ऑफ 10 कमी झाली. 10 raised to the power -3. और एक एग्जांपल लेते फिर आपको समझ में आ जाएगा. सेकंड एग्जांपल 0.001
पोरं लेफ्ट डायरेक्शन मध्ये डेसिमल पॉइंटला शिफ्ट करा रे. मग 1 2 3 याला लिहिताना कसं लिहिसाल 1 into 10 raised to the power -3. Okay, or an example, third example 1.42 असं दिलं मी तुम्हाला 1.42. सर लेफ्ट में शिफ्ट करो इसको 1 2 142 मल्टीप्लाइड बाय 2 डिजिट मी इकडे गेलो 10 raised to the power -2. चौथा एग्जांपल देतो. 48.2 पूर्व याला लेफ्ट ने काढून टाका, इकडे घेऊन जा या डायरेक्शन मध्ये पॉइंटला डेसिमल पॉइंटला काढून टाका म्हणजे 482. हा काढला कितीने 1 ने into 10 raised to the power -1. 1 ने काढला 10 raised to the power -1. Are you getting now? याला म्हणतात शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉइंट. म्हणजे आम्ही हॅलो फ्रेंड्स आता आपण पहिले काय शिकलो आपण शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉइंट आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये शिफ्ट केलं होतं आपण लेफ्ट डायरेक्शन मध्ये. नाव आपण आता शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉइंट टुवर्ड्स राइट. इफ डेसिमल पॉइंट is shifted towards right side, then multiple power of 10 increases. Multiple power of 10 increase होते. जर आपला डेसिमल पॉइंट हा राइट साइडला शिफ्ट झाला तर मल्टीपल पावर ऑफ 10 ही इंक्रीज होगी, बढ़ जाएगी. और लेफ्ट साइड में शिफ्ट होगा तो डिक्रीज हो जाएगी. चमकलं का? लेफ्ट कमी राइट वाढेल. जाऊ दे स्टेटमेंट लक्षात नका ठेवू, अर्थ समजून घ्या. हे स्टेटमेंट लर्न करायची गरज नाही, मीनिंग समजून घ्या. एक्झाम्पल मी तुमच्या लक्षात असेल. आता याचा एक्झाम्पल काय आहे बघा. 148.2. आता मी तुम्हाला बोललो पोरो हा डेसिमल पॉइंट ना इथून राइट डायरेक्शन मध्ये शिफ्ट करा आणि इथपर्यंत आणून द्या. ओके, इथे आपला डेसिमल पॉइंट आहे तर या डेसिमल पॉइंटला एक 2 डिजिटनी राइट साइडला शिफ्ट करा. शिफ्ट बाय 2 डिजिट टुवर्ड्स राइट. तर याला बघा कसं लिहिते 1 2 याला लिहिताना मी 1.482 कितीनी 2 नी मल्टिपल पॉवर ऑफ 10 +2 झाली. काय झाली +2. ओके, अजून एक एग्जांपल घेऊ, जरा नीट समजून घ्या. घाबरू नका, टेंशन घेऊ नका, डोंट वरी, धीरे धीरे आ जाएंगे सब चीजें. ये पहली बार पढ़ रहे हो तुम लोग. 68.42 मी म्हणतो पोरं हा डेसिमल पॉइंट एका डिजिटनी शिफ्ट करा, ओनली 1 डिजिटनी. मग कसं करू? इकडनं इकडे आणलं, लिहिताना कसं लिहू 6.842 मल्टिपल पॉवर 1 ने 10 raised to the power 1. ओके, थर्ड एग्जांपल 100,000 लिहिलं. आता बघा मी डेसिमल पॉइंट दिला नाही, याचा अर्थ काय होतो माहितीये का 1000.0 शिफ्ट करा रे 3 डिजिटनी 1 2 3. याला कसं लिहिता 1 into 10 raised to the power 3. करेक्ट. चौथा एक्झाम्पल 200. याचा अर्थ काय होतोय 200
0 दोन डिजिटनी शिफ्ट करा 2 into 10 raised to the power 2. पाचवं एक्झाम्पल 11.11 एका डिजिटनी शिफ्ट करा, यहां से यहां आ गया, क्या लिखो 1.111 into एकाने शिफ्ट झाला 10 raised to the power 1. समझ में आलं ना? आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉइंट. आम्ही डेसिमल पॉइंटला लेफ्ट डायरेक्शन मध्ये आणि राइट डायरेक्शन मध्ये शिफ्ट करू शकतो. जर आम्ही लेफ्ट डायरेक्शन मध्ये शिफ्ट करू तर मल्टिपल पॉवर ऑफ 10 डिक्रीज होणार आणि राइट डायरेक्शन मध्ये शिफ्ट करू तर मल्टिपल पॉवर ऑफ 10 इन्क्रीज होणार. तर आधीच्या याच्यामध्ये आम्ही बघितलं लेफ्टचं, आता बघतोय राइटचं. तर माझ्याकडे एक एक्झाम्पल होतं 148.2. मी हा पॉइंट दोन डिजिटनी शिफ्ट केला, 1 2 शिफ्ट बाय 2 डिजिट टुवर्ड्स राइट. तर मी लिहिताना कसं लिहिलं बघा 1.482 into 10 2. इकडे बघा 68.42 एका डिजिटनी शिफ्ट केलं, काय लिहिलं बघा मी 6.842 into पॉवर काय लिहिली 10 raised to the power 1. 1000 काहीच नाही म्हणजे 0.0 आहे, 1 2 3 1 into 10 3. 2000 2 into 10 2 sorry 200 2 into 10 2. 11.11 1.1111 into 10 1. सो हे आम्ही 5 एक्झाम्पल घेतले शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉइंट चे. आता याच्याशी रिलेटेड ना काही आपण प्रॉब्लेम्स करू जे आपल्या फिजिक्स मध्ये येत राहतात. अगदी सोपे सोपे काही न्यूमेरिकल्स करू जे फिजिक्स मध्ये नेहमी येतात. आपल्याला हे दोन्ही लॉज यूज करायचे आहेत. एक एक्झाम्पल घेतो. आता याच्यात सगळंच वापरावं लागेल. सॉल्व 0.02 multiplied by 0.04. आता जेव्हाही असं डेसिमल पॉइंटचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला येईल तेव्हा तुम्ही पहिलं काम करायचं तो डेसिमल पॉइंट काढून टाकायचा. टेन्शन घ्यायचं काम नाही, पहिलं काढून टाकायचं. आता आपल्याला काढता येतो ना डेसिमल पॉइंट सगळ्यांना. पहिलं काम करायचं त्याला हटा डालो फॉलो को बीच में से इसको ना निकाल डालते मतलब लेफ्ट डायरेक्शन में शिफ्ट करते. कितने डिजिट्स है 1 2. इसको कैसा लिखूं मैं 2 into 10 raised to the power -2. हे मल्टीप्लिकेशन जसं ना तसं. इसको भी शिफ्ट कर डालो 4 into 10 raised to the power -2. आला लक्षात आता मला एक सांगा 4 2 चं काय होतं रे पोरो 8 into आता बेसिस सेम तर इंडायसेस ऍड होतील -2 -2 -4 10 raised to the power -4. म्हणजे मी न्यूमेरिकल बघा काय घेतलं होतं तुमचं 0.002 मल्टिप्लाइड बाय 0.004. दिसताना कठीण होतं परंतु मी पॉइंट काढून टाकले 2 10 -2 4 10 -2 4 2 जा 8 10 -2 -4. समझ में आ गया ना? तो याच्या आधी आम्ही लॉज ऑफ इंडायसेस शिकलो होतो. बेसिस सेम तर इंडायसेस ऍड होणार. चला अजून एक न्यूमेरिकल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. हे बघा रे फिजिक्सचं वैशिष्ट्य काय माहितीये का? फिजिक्स मध्ये ज्याला प्रॉब्लेम सॉल्व करता आले, ज्याला हे न्यूमेरिकल सोडवता आले, इज द किंग ऑफ फिजिक्स. आणि त्याला कन्सेप्ट समजलेत सगळे. पाठांतर फिजिक्स मध्ये करायचं नाही, लर्न करायचं नाही.
हमेशा फिजिक्स में समझ लेना कोई भी बात को, अंडरस्टैंड कर लेना एंड देन उसको प्रेजेंट करना, ठीक है ना। ओके चलो एक सेकंड एग्जांपल लेते हैं, थोड़ा सा दिखने में बड़ा दिखेगा भी ये 0.006 into 10 minus 2 into 0.004 दिसायला खूप मोठं दिसून राहिलं, पण काय करायचं, पहिलं काम काय करायचं, सगळे डेसिमल पॉइंट हाताळायला 1 2 3 6 into 10 minus 3 हे 10 minus 2 जसं ना तसं 1 2 3 4 into 10 minus 3 बहुत अच्छा। अब क्या करते, 6 4 6 चुक 24 24। अब पावर एडजस्ट करो, -3 -3 -6 -2 -8 म्हणजे या प्रॉब्लेमचा आन्सर काय आलं 24 मल्टिप्लाइड बाय 10 raised to the power -8। एकदम सिंपल प्रॉब्लेम झाला। अच्छा तिसरा प्रॉब्लेम घेतोय, तीसरा प्रॉब्लेम तुम्हाला देतो 0.04 into 10 4 into 0.001 upon 0.02। घाबरू नका, टेन्शन घेऊ नका या प्रॉब्लेमचं, प्रॉब्लेम दिसायला कठीण आहे पण सोडवायला खूपच सोपं आहे। बघा दिसते एवढं मोठं, हे पॉइंटचं कसं करावं सर, आणि आता काय करावं सर, काय करावं सर, काय काहीच करू नका, त्या पॉइंटला काढून टाका चालेल, हटा डालो उसको पॉइंट जल्दी से। 1 2 4 into 10 minus 2 10 4 जसं ना तसं into 1 2 3 1 into 10 minus 3 एवढं समजलं। अपॉन मध्ये गेलो 1 2 2 into 10 minus 2 काही डाऊट नाही। आता पहिले पॉवर ऍडजस्ट करा, 4/2 2 1 जा 2 2 जा 4, पॉवर ऍडजस्ट करा, -3 -4 -5 -4 -1 म्हणजे 2 into 10 raised to the power -1 upon हा 10 -2 होता, -2 वर गेला तर काय होईल, हा +2 म्हणजे 2 into 10 raised to the power -1 +2 म्हणजे 2 into 10 raised to 2 में से एक गया 1 2 into 10 raised to the power 1। तर असं कॉम्प्लिकेटेड न्यूमरिकल जर आलं तर हे अशा पद्धतीने सुटते 2 10 +1 आन्सर। समजलं सगळ्यांना। तर हे न्यूमरिकल सोडवण्याकरिता तुम्हा लोकांना याची गरज असते, कशाची, शिफ्टिंग ऑफ डेसिमल पॉइंटची, आणि हा डेसिमल पॉइंट याच्यातून निघाला ना तर तुम्ही एकदम फ्रेश होऊन जाल। गडेट, तर दोन्ही व्हिडिओज करा। आज एवढं याच व्हिडिओशी रिगार्डिंग काही प्रॉब्लेम सोडवायला देईल वर्कशीट्स मध्ये, ते प्रॉब्लेम सोडवा, ठीक आहे। थँक्यू।